सो गाईज आता आपण आलेलो चर्चगेट स्टेशनला आणि त्याच्या बाहेर जो वानखेडेचा गेट आहे हा बघू शकता. हे वानखेडे स्टेडियम आहे. इथे वानखेडेचा एंट्रन्स आहे वानखेडे स्टेडियमचं आणि इथूनच आपण आता मरीन ड्राईव्हला चाललो आहे. आज आपण इथे आलो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एअर शो बघायला. यस, म्हणजे प्लेनचा एअर शो आहे मुंबईमध्ये जो 3 दिवस होता, शुक्रवार शनिवार रविवार. आज आहे संडे. सो आज मी आलेलो बघायला कारण 2 दिवस मला वेळ नव्हता. सो आज मी आलो बघायला. 12 ते 1 मध्ये हा शो आहे. सो चला जाऊया. गर्दी बघू शकता. हाय पॉली उमरगेट गेट. हे वानखेडे स्टेडियम. हे समोर आहे आपला मरीन ड्राईव्ह, मुंबईचा नेकलेस. सो एंट्री अजून तरी बंद आहे, बघूया. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी आलेलो आहे चर्चगेटला मरीन ड्राईव्हला. यस, आज आहे मुंबईला एअर शो जो आय थिंक 3 दिवस चालू होता. आज त्याचा लास्ट दिवस आहे रविवार. सो आज ऑलरेडी 11:30 झाली आणि गर्दी तुम्ही बघू शकता बाहेरमध्ये. खूप गर्दी आहे. सो आता आपण हा शो बघूया. चला एन्जॉय करूया. ही बघा गाईज गर्दी बघा कुठे चालली आहे. सीट पकडायला, ज्या चेअर्स ठेवलेल्या तिथे बसायला. मुंबईची पब्लिक सुधारणार नाही कधी. आता त्या चेअर्सवर बसून हे करणार. ॲक्च्युली ते आकाशात असणार आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला दिसणारच आहे. कुठेही बसा, अगदी गिरगाव चौपाटीला बसा, इथे बसा. बट स्टील पब्लिक आर गोईंग फॉर द सीट्स. सो गाईज फायनली एअर शो चालू झालेला आहे. वर आकाशात पॅराशूट्स आलेले आहेत. कॅमेरामधून आय होप काही दिसणार नाही. त्यांच्यात ते पाळण्यामध्ये बसल्यावर नाही असं
मस्त शो चालू आहे. जरा दिसतंय क्लिअरली. हे खाली आहे, खाली खाली थोडा खाली. हाँ सुमित बोल. मैं चेक कर दो. मैं अभी इधर चर्च गेट आया हूँ. तो अभी आरटीएस निकलने के बाद समझेगा. 2 बजे के बाद पहले चर्च गेट आया हूँ थोड़ा. सो गाईज आज ॲक्च्युली नेक्स्ट डे आहे. काल व्हिडिओ आपण म्हणजे शूट केला मरीन ड्राईव्हला, जो आपण आता बघितला, ज्याच्यामध्ये मुंबई एअर शो होता. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे काही जेट फायटर विमान्स आपल्याला बघायला मिळाले. मी सुद्धा खूप एक्सायटेड होतो आणि खूप चांगला शो होता. म्हणजे एक दीड तास होता. म्हणजे जवळपास 12-12:15 चालू झाला आणि तो जवळपास 1:15 वाजेपर्यंत होता. सो ज्यात जेट फायटर विमान्स किंवा हेलिकॉप्टर्सनी काही प्रात्यक्षिक दाखवली ती आपण बघितली. आजवर माझा मित्र पण होता केशव, तुम्ही बघितला असाल. आणि म्हणजे खूप काही वेगळं अनुभवायला मिळालं. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगमध्ये काही जरी आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. काही चेंजेस करायचे असतील, काही इम्प्रूव्हमेंट्स हवे असतील नक्कीच. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.